कधीकधी एखादा प्रवास फक्त एका ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतो, तो स्वतःला हरवण्यासाठी आणि पुन्हा शोधण्यासाठी असतो. अमेरिकेच्या गोंगाटातून हजारो किलोमीटर दूर अशा एका जगात जिथे रस्ते संपत नाहीत आणि निसर्गावरून नजर हटत नाही, ढगांना स्पर्श करणारे डोंगर, आरशासारखी शांत सरोवरं, समुद्राच्या काठाने धावणारे रस्ते आणि प्रत्येक वळणावर श्वास रोखून धरणारी अशी ही दृश्य. हा फक्त एक प्रवास नाही, ही मुक्तपणे जगण्याची जाणीव आहे. अनोळखी वाटांवर स्वतःला शोधण्याचा प्रयत्न आहे आणि आयुष्यभर सोबत राहणाऱ्या आठवणी आहेत. तर चला, तयार व्हा. पुढचे काही दिवस आपण फिरणार आहोत पृथ्वीवरील सर्वात सुंदर देशांपैकी एक, न्यूझीलंड. न्यूझीलंडमधल्या रोड ट्रिपचा आपला पहिला दिवस आहे. आपण आत्ता न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडमध्ये आहोत. साऊथ आयलंडमध्ये मी काल क्राइस्ट चर्च या शहरात प्लेनने आलो आणि क्राइस्ट चर्चवरून ट्वायझल या छोट्याशा गावात काल रात्रीच ड्राईव्ह करत आलो. तर काल रात्री इथे थांबलेलो. आज आपण इथल्या जवळपासच्या बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत. माउंट कुकला जाणाऱ्या रोडवर आपण एका व्ह्यू पॉईंटला थांबलेलो आहोत. इथे लेक पुकाकी व्ह्यू पॉईंट आहे. निळ्याशार लेक पुकाकीच्या काठाने जाणारा हा रस्ता थेट घेऊन जातो न्यूझीलंडच्या सर्वात उंच पर्वताकडे. सुमारे 60 किलोमीटरचा हा प्रवास प्रत्येक वळणावर आणखी भव्य होत जातो आणि समोर दिसू लागतो माउंट कुक. आपण आता माउंट कुक नॅशनल पार्कमध्ये एंट्री केलेली आहे. माउंट कुक हे न्यूझीलंडमधला सर्वात उंच डोंगर आहे. तो बघा, तो पलीकडचा जो दिसतोय ना मागे, बर्फाच्छादित डोंगर, तो माउंट कुक आहे. तर इथे हे खूप पॉप्युलर नॅशनल पार्क असल्यामुळे इथे खूप लोक आलेले आहेत. आपल्याला तिकडे पलीकडे गाडी पार्क करून पूर्ण तिथपर्यंत चालत जायला लागणार आहे. इथे एक हुकर व्हॅली ट्रेल म्हणून आहे, जो खूप फेमस आहे. तो माउंट कुकच्या अगदी जवळपर्यंत जातो. तर तो ट्रेल आज आपण करणार आहोत. इथून साधारण 2 मैल अजून पुढे जायचं आहे आणि तिथून ट्रेल चालू होणार आहे. खूप पॉप्युलर जागा असल्यामुळे खूपच लोक आलेत आज. माउंट कुक नॅशनल पार्क ज्या भागात आहे न्यूझीलंडच्या, तिथे खूप असे खडे डोंगर आहेत, ते रॉकी माउंटन म्हणतो ना आपण, तसे. बघा इकडे चहूबाजूंनी आपल्याला डोंगरांनी वेढलेलं आहे आणि डोंगरांच्या मधून हुकर व्हॅली म्हणजे दरी आहे, तिथं आपण जाणार आहोत आज. खूप इंटरेस्टिंग अशी हाईक असणार आहे. आपण हुकर व्हॅली ट्रेकला सुरुवात केलेली आहे. 3 तास टोटल लागतात. 5 मैलाचं ट्रेक आहे. मस्तपैकी वातावरण खूप सुंदर आहे. जास्त थंडी नाही आहे. साधारण 13-14 डिग्री टेम्परेचर असते. आत्ता एप्रिलचा महिना चालू आहे आणि एप्रिलमध्ये साधारण इथे उन्हाळा संपून ऑटम सुरू होतो आणि हळूहळू एप्रिलच्या एंडला हिवाळा सुरू होणार, म्हणजे बर्फ वगैरे पडायला सुरू होणार. त्यामुळे तसा पर्यटनाच्या दृष्टीने हा ऑफ सीझन आहे. तरी इथे खूप लोक आले आहेत, खूप गर्दी आहे इथे ऑफ सीझन असून पण. आणि भारतीय लोक पण खूप आहेत आणि चायनीज तर प्रचंड आहेत. आपल्या हाईकच्या मध्ये एक नदी आलेली आहे. या नदीचं नाव हुकर रिव्हर आहे. त्या हुकर रिव्हरवरूनच या व्हॅलीचं नाव हुकर व्हॅली असं पडलं. तर ही हुकर रिव्हर पार करण्यासाठी आपल्याला एका ब्रिजवरून जावं लागतं. तर हा तो ब्रिज आहे, याला स्विंग ब्रिज असं म्हणतात. हे बघा, या दोऱ्यांवर तो आधारित आहे ब्रिज. हे किती गर्दी आहे बघा तिथे.
त्या ब्रिजला असा फर्म सपोर्ट नाही आहे, त्यामुळे तो हलतो पूर्ण. लोक चालायला लागले की अजून हलतो. मला थोडीशी भीती वाटते. पडायची जास्त नाही भीती वाटत, आपल्या हातातल्या वस्तू खाली पडण्याची जास्त भीती वाटते. जबरदस्त होता हां, आणि तो वारा पण खूप मस्त येत होता. साधारण 2 मैल पुढे आल्यानंतर इथे अजून एक स्विंग ब्रिज आहे, तो तिथे आहे तो, पण ते कन्स्ट्रक्शनसाठी बंद आहे, त्यामुळे इथेच सगळेजण बसलेत. माउंट कुक जो आहे तो या डोंगराच्या मागे आहे. तिथे जवळपर्यंत तर जाता नाही येणार आपल्याला, कारण हा ट्रॅक बंद आहे, ते कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे इथेच सगळेजण बसून मजा करत आहेत. या पर्वताला माउंट कुकपेक्षा आवराकी असं जास्त म्हणतात. इथे जो समाज राहतो, मावरी समाज, त्यांच्या कथांनुसार आवराकी हा आकाशातून आलेल्या एक भावांचा ग्रुप होता आणि त्यांच्या प्रवासादरम्यान ते एका तलावात अडकले आणि त्यांचं बर्फात रूपांतर झालं आणि या रूपांतरातूनच हा मोठा भव्य असा पर्वत तयार झालेला आहे. तर या आवराकी शब्दाचा अर्थ ढगांना भेदणारा म्हणजेच क्लाउड पिअर्सर असा आहे आणि आजही हा पर्वत मावरी लोकांसाठी खूप पवित्र मानला जातो. बहुतेक हाच आपला टर्न अराउंड पॉईंट असणार आहे या हाईकसाठीचा. हा हुकर व्हॅलीचा ट्रॅक कसा वाटला हे सांगा नक्की कमेंट करून मला. आजूबाजूला ते समोर बघा तिथे कसलं भारी दृश्य दिसतंय. आपल्या चहूबाजूनी मस्तपैकी डोंगर आहेत, एकदम खतरनाक. मस्त थरारक होता ब्रिज. खूप लोक आले ना की खूप हलतो. ते लिहिलं की फक्त 20 लोकांना अलाउड आहे तिथवरून जाण्यासाठी, कारण 20 लोकांच्या वजनासाठीच तो रेटेड आहे. आणि इथे एक साईन आहे ज्याच्यात दाखवलं आहे की 21वा माणूस गेला की तो पडणार खाली आणि ब्रिज तुटणार असं. त्यामुळे इथे जर आलात तर 21वा जो माणूस असेल त्याने बाहेरच उभं राहा. आम्ही नवीन व्हिडिओ प्रकाराचा प्रयोग केला, कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा मला. आपल्या कारकडे परत जाताना 5 मिनिटे थांबलो. ते बघा मस्त ब्रिजचा व्ह्यू आहे समोर आपल्या, खूप सुंदर आहे. हा 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 आपल्या माउंट कुकच्या पार्किंग लॉटपासून साधारण 11-12 मिनटावरच एक तासमान ग्लेशियर म्हणून आहे, तिथे आपण आलेलो आहोत. आपल्या चहूबाजूला उंच उंच डोंगर आहेत आणि इथून बघूया 15 मिनटाची हाईक आहे तासमान ग्लेशियरला जायला. खूपच सुंदर आहे तिथे. हा त्या डोंगराच्या मागे तासमान ग्लेशियर आहे. आपल्या मागे किती सुंदर दृश्य आहे बघा. बऱ्यापैकी हाईक करून वर आल्यावर फायनली तासमान ग्लेशियर आलेला आहे. तर बघा तिथून आपण हाईक चालू केली खालून, खूप बऱ्याचशा स्टेप्स चढून तासमान ग्लेशियर आहे. बघा तो तिथे आहे, तो ग्लेशियर आहे आणि तो पलीकडचा तो माउंट कुक आणि त्याचे माउंटन रेंज आहे पूर्ण. बऱ्याच वर्षापूर्वी
हा ग्लेशियर अगदी त्या मागच्या डोंगरावरपर्यंत होता. खूप रॅपिडली तो ग्लेशियर मेल्ट होतो आहे, त्यामुळे तो फक्त तेवढाच राहिला आहे तिथे. आणि हे पूर्ण हे जे खडक दिसत आहेत ते सगळं ग्लेशियर होता. तो मेल्ट होऊन फक्त आता ते तळं राहिलं आहे. पुढच्या साधारण 10-20 वर्षात, 10-20 पण नाही, 5-6 वर्षातच हा ग्लेशियर पूर्ण वितळून जाईल असं त्याचं प्रिडिक्शन आहे त्यांनी केलेलं. खूपच सुंदर आहे. खूपच सुंदर. खूप जबरदस्त व्ह्यू आहे इथून. मागे तासमान ग्लेशियर, हे ग्लेशियर लेक आहे आणि तिथे कोणीतरी मोटरबोट चालवत आहे. कोणी नाही आहे इथे आणि आत्ता तर आम्हीच आहोत. हा हा हा, जबरदस्त, एकदम जबरदस्त. खूपच भारी होतं हे. तो खालचा व्ह्यू पण बघा कसला जबरदस्त आहे. मस्त ही दरी आणि अथांग पर्वत. आज आपला माउंट कुक नॅशनल पार्कमधला दुसरा दिवस आहे. काल आपण ज्या गावात राहिलो होतो ट्वायझल, तिथून साधारण 40 ते 50 मिनटावर एक दुसरं गाव आहे लेक टेकापू म्हणून. हे पण एक ग्लेशियर लेक आहे, तर तिथे आज आपण बघायला आलेलो आहोत. या लेक टेकापू या छोट्या गावात सर्वात फेमस बिल्डिंग आहे ते एक छोटंसं चर्च आहे हे. तर हे जे चर्च आहे हे न्यूझीलंडमधलं सर्वात फोटोग्राफ केलेली बिल्डिंग आहे. म्हणजे खूप टुरिस्टी असं स्पॉट आहे हा. तर बरेच टुरिस्ट येतात आणि या चर्चचे फोटो काढतात. ह्याचं कारण सांगतो, कारण हे चर्च लेकच्या किनारी आहे आणि मस्त आजूबाजूला डोंगर, लेक आणि चर्च असं सुंदर फोटो असतो. त्यामुळे इथे खूप टुरिस्ट येतात. ते छोटंसं चर्च आहे, हे पूर्ण दगडाचं कन्स्ट्रक्शन आहे. लेक टेकापूच्या आसपास सापडलेल्या दगडांपासूनच पूर्ण ह्याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. हे लेकसुद्धा एक ग्लेशियर लेक आहे. इथे मोठा टेकापू ग्लेशियर होता. अगदी तिकडे पलीकडे जे ढग दिसत आहेत डोंगर, तिथे होता. कालांतराने साधारण 10 ते 15,000 वर्षात ते ग्लेशियर पूर्ण वितळला आणि त्याचं हे लेक तयार झालं. खूप मोठं लेक आहे हे. आता या लेकच्या त्या बाजूला पण एक छोटासा पार्क आहे, तिथे जाऊन बघूया काय आहे. इथे एक मस्त ब्रिज दिसतोय, तो ब्रिज पार करून त्या बाजूला जायचं. पण मागे खूप सूर्यप्रकाश असल्यामुळे तिचा निळा रंग दिसत नाही एवढा, पण इथे मस्त दिसतो निळा रंग. ब्रिजच्या दुसऱ्या बाजूने बघा किती सुंदर दिसतंय. Jeez. Okay, now video. Find me some rocks, and I want to skip them. He just skipped 1,000,000 stones, Right? and now I want to skip 1,000,000 stones. Okay, let's see. Woo!
Good job. Whoa. Cut. The first one was great. Yeah. Good job. तर याचसोबत आपला आजचा हा व्हिडिओ इथेच संपवूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा इतर लोकांसोबत. आपण भेटूयाच अशाच एका एपिक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.